गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे भाग 8. गणपती बाप्पा घरात आले. वातावरणच बदलून गेलं होतं. मकर सजवला होता. घरात प्रसन्न वातावरण झालं होतं. मज्जा येत होती. मोदक आणि आईच्या हातचं पंचपक्वान्न खाण्यात दंग झालो होतो. 5 दिवस गणपती होता. तो विघ्नहर. त्याची सेवा करण्यात समाधान मिळत होतं. विसर्जनाला वाईट वाटत होतं. बाप्पा गेले आणि घर एकदम खाली खाली वाटू लागलं. देवघर शांत वाटत होतं. बाप्पाला जाताना सांगितलं, मला बळ दे, जे काही करेन त्याला यश दे. माझ्याकडून जेवढं चांगलं होईल तेवढं मी नक्कीच करेन. हल्ली वेदी बदलली होती. स्वतःपेक्षा माझीच जास्त काळजी करत होती. माझ्या सर्व वस्तू, कपडे इतकी छान ठेवायची. काय माहीत मनात काय होतं. एक एक दिवस मोजत होतो. वाटत राहायचं 20 दिवस नकोच जायला पटकन. आई बाबा आणि वेदी माझी बरदास्त राखण्यात धन्य होत होते. आई लाडू, घावणे, काजूगरांची भाजी स्वादिष्ट बनवून खायला घालत होती. मन तयारच होत नव्हतं. मुंबईला जाऊ नये असंच वाटत होतं. 2 दिवस राहिले होते. वेदीचा चेहरा पडला होता. मी आलेल्याचा आनंद ओसरून मी जाणार याचं दुःख दिसत होतं चेहऱ्यावर तिच्या. अशीच बसली होती तिच्या रूममध्ये. मी बघितलं आणि तिच्या जवळ जाऊन बसलो. अनपेक्षितपणे तिने तिचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं आणि डोळे ओले झाले होते. मी डोक्यावरून हात फिरवला. काय झालं? मी मुंबईला जाणार म्हणून रडू येते? मी विचारला. खूप हळू आवाजात आमचा संवाद चालू होता. तू आलास आणि आता जाण्याची वेळही आली. अजून थोडे दिवस थांबायचं ना. बरं वाटत होतं. मी परत एकटीच. तू नेहमी सोबत हवास असंच वाटतं मला, वेदी बोलली. वेडाबाई, नको ना रडू. मला कामावरून जास्त दिवस सुट्टी नव्हती मिळणार. नाहीतर मलाही आवडलंच असतं ना इथे राहायला. तू अशी रडलीस तर माझं मन नाही लागणार मुंबईला, मी म्हणालो. मग माझं काय? मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मी पण येते मुंबईला, चालेल? वेदी जास्तच भावनिक झाली होती. माझ्यासाठी तो क्षण खूप कठीण होता. आताही डोळ्यात पाणी आलं. हे बघ, तू ना 12वी पूर्ण कर. मी आईबाबांशी बोलतो तुला मुंबईला यायचं आहे म्हणून. नंतर ये माझ्यासोबत. थोडे दिवस राहू काकांकडे. मग तू जॉबला लागलीस की रूम घेऊ. आईबाबांना बोलावू थोडे दिवस. स्थिर झालो की लग्न करू. आईबाबांना राहायचं असेल तर राहू दे आपल्यासोबत, किंवा त्यांना गावी जायचं असेल तर जाऊ दे, त्यांची मर्जी. माझे खूप प्लॅन्स आहेत. ते व्यवस्थित पूर्ण होऊ दे. म्हणजे माझ्याकडे पैसे असतील जेव्हा तू 12वी होशील ना तेव्हा. आणि तू पुढे शिकूनही जॉब करू शकशील. मला आईबाबांना त्रास द्यायचा नाही. मी तिला माझे फ्युचर प्लॅन समजावून सांगत होतो, जेणेकरून तिला मी का जातोय मुंबईला हे कळावं. सगळं ठीक आहे, पण तू दूर जावं ही कल्पनाच नाही करवत मला, वेदी म्हणाली. मग काय करू? मी म्हणालो. काही नको करू. जा आता आणि आईबाबांना वेळ दे. खूप आठवण काढतात तुझी. कधी कधी मलाच वाईट वाटतं. का गेलेस मुंबईला? मामा तुला काही कमी करणार नाहीत, पण तुझी काही तत्त्व ती ठाम आहेत. मी काही ती बदल असं सांगणार नाही. तुझं मत सर्वस्वी तुझं आहे. हां, पण मला तुझी सर्वांना मुंबईला न्यायची कल्पना आवडली. हां, जरा स्वार्थ दिसला, पण ठीक आहे, वेदी म्हणाली. काय स्वार्थ? मी थोडा गोंधळलो होतो. तुला गरज असेल तेव्हा आईबाबांना मुंबईला नेणार आणि मग हक्काने राहा न सांगता मग त्यांची मर्जी असं म्हणणार, वेदी म्हणाली. अरे, असं नाही गं.
तुला सांगू, आईबाबांना मुंबई जास्त आवडत नाही. स्थिर होईपर्यंत ते नक्की थांबतील. पण नंतर त्यांना थांबायचं नसेल तर ती त्यांची मर्जी. मी ओळखतो त्यांना. आपण जबरदस्ती तर नाही ना करू शकत. त्यांना राहायचं असेल तर नक्की राहू दे, मी म्हणालो. जा, मला राहू दे एकटी थोडा वेळ, वेदी म्हणाली. तिला एक छान स्मित करून मी रूम बाहेर आलो. आई आली समोर. काय रे, तू असा हरवल्यासारखा काय दिसतोस? आई म्हणाली. कुठे काय ग, तुला बरं काय काय दिसतं हरवल्यासारखं आणि काय, मी म्हणालो. खरं तर मलाही वाईट वाटतच होतं, पण ठरवलं होतं की काहीतरी अचीव करायचं, मग बघू. आज मी भावनिक होऊन विचार करेन, पण पुढचं काय? आता मागे वळून चालणार नव्हतं. बॅग भरून तयारीला लागायचं होतं. मनात एक प्रकारची विचारांची घुसमट होत होती. नक्की मी कमावतोच आहे ना, की काही सुटत तर नाही ना माझ्या हातून? हुरूर लागली होती मनाला. स्वतःला समजावत मी एका नव्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न करत होतो. वेदी वेदी तिच्या विचारात मग्न होती. वातावरण थोडं तणावपूर्ण झालं होतं. आईबाबा मला सपोर्ट करत होते. त्यांच्या भावना ते स्पष्टपणे माझ्यापर्यंत मांडत नव्हते. 2 दिवस असे निघून गेले सुद्धा. आईने नारळाची कापं, काजूगर जे माझे खूप आवडते, लाडू दिले बांधून. भरपूर भेट दिली मला आणि काकांना. निघायच्या वेळी खूपच जीवावर आलेलं. नकोच जाऊया हाच विचार मनात आला होता. निघताना आईबाबांना नमस्कार केला. काळजी नको करू सांगितलं. रिक्षा बोलावली. बॅग उचलून मी पायऱ्या उतरल्या. वेदीला पाहिलं. डोळे ओले होते तिचे. बॅग खाली ठेवली आणि वेदीला जाऊन मिठीच मारली. नाहीच आवरू शकलो स्वतःला. किती आवरायचं स्वतःला? आई बाबा तिथेच होते. खूप रडलो तिला जवळ घेऊन. तिला सोबत घेऊन जावं असंच वाटत होतं. तीही रडली. शेवटी आई बोललीच, वेदांत, आम्हाला माहीत आहे हो, जप तिला शेवटपर्यंत. आम्हाला आवडते ती. मी जरा चमकून बघितलं आईकडे. इतक्या शांतपणे कशी काय बोलू शकते? आश्चर्य होतं. मी आईजवळ जाऊन बोललो, थँक्स आई. आई, मला वेदी खूप आवडते, मी म्हणालो. हो का? मग सांगणार कधी? आई म्हणाली. आई, खूप वेळ आहे का अजून? सांगणार तर होतोच, पण आता नाही. बाकीचं तिलाच विचार सगळं. मला उशीर होईल. बाय. मी बाय बोलून रिक्षात बसलो आणि डेपोकडे जायला निघालो. खूप साऱ्या आठवणींचा खजिना घेऊन. पुढचे सगळे दिवस त्याच्यावरच तर काढायचे होते. बसमध्ये बसल्यावर मागचे 20 दिवस डोळ्यासमोरून जात होते. नकळत पाणी वाहत होतं डोळ्यातून. दुसऱ्या दिवशी कामाला जायचं होतं. बसमधून प्रवास करणं सोपं नव्हतं. अंग दुखत होतं. सकाळी उठायलाच मन करत नव्हतं. कसाबसा आवरून कामावर पोचलो. क्षीण वाटत होता. सुट्टीनंतर काम करावं वाटत नव्हतं. थोडा आळस आला होता आणि घरची खूप आठवण येत होती. आपण गावी होतो तेव्हा हे केलं ते केलं असं आठवत होतं सगळं. दिवस जात होते. जॉब आणि कॉलेज करण्यात मी पार दमून जात होतो. आठवण येई, पण जास्त विचार करायच्या आधी झोप येत असे. प्रत्येक दिवस पुढचा विचार करण्यात सुरू होत होता. आता इतक्यात गावी जाणं शक्य नव्हतं. इमानीतबारे मी माझं प्रत्येक काम चोख करायचा प्रयत्न करत होतो. कामाचा पगार माझ्याकडेच असे. काका काही घेत नव्हते. त्यामुळे तिथे जास्त दिवस राहणं मला बरं वाटेना. मला तिथून बाहेर पडायचं होतं. एकतर स्वतःचा रूम घ्यायचा होता किंवा मग भाड्याने. बघता बघता सेकंड इयर संपत आलं सुद्धा.
कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला जाणार होतो. जरा जम बसत होता. वेदीला सांगितल्याप्रमाणे तिला मुंबईला आणायचं होतं. आई बाबा मदत करावं म्हणत होते. रूम घ्यायचा असा विचार पक्का केला आणि तसा कामाला लागलो. सगळीकडे चौकशी करत होतो. रूम कुठे चांगले आहेत, पुढे आपल्याला बरं पडेल हा विचार करून मुंबईत रूम घ्यायचं ठरलं. लोन वगैरेची प्रोसिजर करायची होती. 12वीचा रिझल्ट लागला. वेदीला चांगले पर्सेंटेज होते. तिला आणायला गावी जायचं होतं. जवळजवळ 1.5-2 वर्षांनी गावी जाणार होतो. गावी गेल्यावर आईबाबांशी बोललो. मला वेदीला मुंबईला न्यायचं आहे. तिलाही यायचं आहे. पुढचे शिक्षण ती तिच्या जबाबदारीवर करेल. माझ्यासारखं जॉब करून शिकायचं आहे तिला. जमल्यास काकांकडे राहू थोडे दिवस. नाहीतर खोली भाड्याने घ्यावी लागेल. खोली भाड्याने घेतली तर मात्र तुम्हाला यावं लागेल मुंबईला. मी खोली घ्यायची म्हणतोय, पण त्याला खूप उशीर आहे, मी म्हणालो. अरे आत्याला विचारलंस का? बाबा म्हणाले. नाही, ते तुम्ही बोलून घ्या, मी म्हणालो. अरे पण जर ती नाही म्हणाली तर काय करशील? आई म्हणाली. वैदी करेल मॅनेज, मला काही माहीत नाही. आत्याला इथे बोलावून घेऊ, मी म्हणालो. तू असं सगळं ठरवूनच आलास का? की आम्हाला काय बोलायला ठेवलं आहेस का? आईने माझ्याकडे बघत विचारलं. आई, अगं आता बोलतोय ना. नको ना तेवढंच धरून राहू. यातून मार्ग काढू ना, मी म्हणालो. हा भाग इथेच संपला. बघू आता काय होते पुढे. ऐकत राहा आणि सांगा कशी वाटते कथा. धन्यवाद.